हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना असायलाच हवं. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. त्याच्या आधी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण घेतलेले इथे पाव कप डाळ घेतली, चणा डाळ. ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला शिजायला टाकायची आहे, गरम पाणी करून. तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत आपण इथं कणिक मळून घ्यायची आहे. 3 ते 4 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे, ते चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली डाळ शिजून निघते. डाळीत पाणी एका साईडला काढायचं आहे, कारण त्या पाण्याचं आपल्याला आमटी तयार करायची. खूप छान आणि टेस्टी आमटी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत मी गूळ किसून घेतला आहे बारीक. चणा डाळ शिजलेली आहे, ते एका पातेल्यामध्ये काढायची आहे. त्यानंतर गूळ आणि वेलची मिक्स करून ते चांगलं पुरण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण गूळ वितळेपर्यंत. त्यानंतर असा चमच्याबरोबर पुरणाच्या मध्ये बसला की डाळ आपली परफेक्ट शिजली असं समजलं जातं आणि हे एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर आपण कटाची आमटी करायला घ्यायची आहे. म्हणजे पुरण खिसून चाळणीनं पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर आपण कटाची आमटी करायची आहे. त्यासाठी आपण खोबरं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये पुरण आपण शिजवलं होतं तेच पातेले घ्यायचे, कारण आमटी खूप टेस्टी तयार होते आपली. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं का जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हे वाटण केलेलं आपलं खोबरं आणि लसूण ॲड करायचं आहे. त्यानंतर मसाला ॲड करून ते चांगलं असं तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर आपलं हे पुरणाचं पाणी ॲड करायचं. जेवढं आपल्याला आमटी हवी तेवढं पाणी ॲड करायचं आहे. नमक टाकून हे शिजवून असं घ्यायचं आहे. किती छान कट आला आहे ना. त्यानंतर आपण भजी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण बारीक असा कांदा चिरून घेतला, त्यामध्ये मिरची बारीक केलेली ॲड करायचे. नमक टाकून आणि बेसन पीठ टाकून हे असं साईडला भिजत ठेवायचं आहे. पीठ, कारण पाणी ॲड करायचं नाही, नमकाला पाणी सुटतं. त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता, पाणी न टाकता असं नमकामध्ये पाणी सुटण्यावर भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भात शिजू घालायचं. यासाठी 2 कप मी तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मीठ टाकून हे भात शिजायला ठेवायचे आहे. तोपर्यंत मी दूधही गरम करून ठेवलं होतं. आपण पुरणपोळी करायला घेऊया. पुरणपोळी करताना कोण लोक पोळपाटाला कपडा लावतात ते सांगा. आमच्या इकडे लावतात, आमच्या भागामध्ये. तुमच्या इकडे लावतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या छानशा अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत गरमागरम. त्यानंतर मी भजी करायला घेतले होते. त्या पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, सोडा ॲड करायचं आणि कोथिंबीर ॲड करून भजी करून घ्यायची आहेत. आणि हे आपला पूर्ण नैवेद्य तयार झालेला आहे एकदम छानसा. आणि कोणाकोणामध्ये होळीमध्ये टाकायला पाल, ढेकून, झुरळ असं काय काय बनवतात ते सांगा कणकेचं. तसे मीही बनवले होते. होळीला नैवेद्य दाखवला. छान होळी अशी पेटवली. छान पूर्ण सेलिब्रेट खूप छान झालं. घरी येऊन आम्ही जेवण केलं. आणि सगळ्यांना एकदा हॅपी होळी. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा नवीन एका व्हिडिओमध्ये.